2 दिवसापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने 4 महिन्यांमध्ये निवडणुका घ्या अशा प्रकारचा आदेश राज्य सरकारला दिला। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे पडघम वाजू लागले आणि तात्काळ पक्षांतराला सुरुवात झाली आहे। कळवा परिसरातील ज्येष्ठ नगरसेवक मिलिंद पाटील, त्यांच्या पत्नी मनाली पाटील, मनीषा साळवी, महेश साळवी आणि ठाणे शहर महिला कार्याध्यक्ष सुरेखा पाटील यांनी आता शिवसेनेचा भगवा हाती घेतला आहे। काल मुंबईमध्ये झालेल्या एका छोटेखानी कार्यक्रमामध्ये शिवसेनेचे मुख्य नेते, राज्याचे उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश सोहळा संपन्न झाला। या पक्षप्रवेशामुळे या ठिकाणचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना प्रचंड मोठा धक्का मानला जात आहे, कारण मिलिंद पाटील हे जितेंद्र आव्हाड यांचे अगदी कट्टर समर्थक होते। त्याचप्रमाणे महेश साळवी यांनी देखील श्री आव्हाड यांना सातत्याने समर्थन दिलं होतं। त्यामुळे आता एक प्रकारे कळवा खारेगाव हा संपूर्णपणे एकनाथ शिंदे यांच्या ताब्यात गेला आहे असं म्हटल्यास चुकीचं ठरणार नाही। या ठिकाणचे सगळे कद्दावर नेते आता एकनाथ शिंदे यांच्या सोबतीला आले आहेत असं म्हटल्यास चुकीचं ठरणार नाही। आणि हा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांना प्रचंड मोठा धक्का मानला जातो आहे। गेल्या काही दिवसांपासून आमची श्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर चर्चा सुरू होती आणि ज्यावेळेस आमच्या सगळ्या कमिटमेंट्स त्यांनी पूर्ण केल्या, त्यानंतर आता विकासाला डोळ्यासमोर ठेवून आपण हा निर्णय घेतला असल्याचं श्री मिलिंद साळवी आणि मनाली साळवी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं। कळवा परिसरामध्ये सत्ता नसल्यामुळे विकास मोठ्या प्रमाणात खोळंबतो आहे। त्यामुळे या ठिकाणच्या नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतो आहे। यापूर्वी देखील ज्यावेळेस सत्ता होती त्यावेळेस जितेंद्र आव्हाड यांनी या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात काम केलं, मोठ्या प्रमाणामध्ये विकास घडवून आणला। एक प्रकारे जितेंद्र आव्हाड हे विकास पुरुष आहेत, मात्र गेले 2.5-3 वर्ष सत्ता नसल्या कारणाने कळव्याचा विकास रखडला आहे। त्यामुळे एका विकास पुरुषाकडून दुसऱ्या महाविकास पुरुषाकडे आपण जात असल्याचं श्री मिलिंद पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं। मात्र राजकीय दृष्टिकोनातून हा एक मोठा धक्का आव्हाड यांना आहे असं म्हटल्यास अजिबात चुकीचं ठरणार नाही। भविष्यामध्ये आणखीही काही पक्षांतरं घडतील असं सूचक वक्तव्य या संदर्भात शिवसेनेकडनं केलं जात आहे। धक्का देण्यापेक्षा एखादा माणूस जेव्हा राजकारणात येतो, समाजकारणात येतो, तर त्याची अपेक्षा असते आपण ज्या विभागाचं नेतृत्व करतो त्याचा विकास। आणि शिंदे साहेबांबद्दल आम्ही बोलणं म्हणजे सूर्याबद्दल आम्ही काय बोलणार? जो विकास त्यांनी केलाय हा संपूर्ण महाराष्ट्राने पाहिला, त्यामुळे आम्ही सांगायची काही गरज नाही। आणि मुळात म्हणजे आम्हाला विकासाची एवढी सवय की ज्या जितेंद्र आव्हाड सारख्या माणसाबरोबर कामं केलेली आम्ही माणसं, पण केवळ आता सत्ता नसल्यामुळे मधल्या काळामध्ये आमचा कळव्याचा विकास रखडला होता की बाबा सत्ता आज येणारच नाही वगैरे असं आमचं बिलकुल म्हणणं नाही। पण वेळ आमच्या कळव्याकडे नाहीये, कारण महत्वाचा जो मुद्दा आहे आमच्या कळव्याचा रिडेव्हलपमेंटचा किंवा नवीन डीपी प्लॅनमुळे जो कळव्याचा ज्या पुनर्वसन अशक्य होतील अशी परिस्थिती निर्माण झाली आहे। या सगळ्यांना जवळजवळ 40 वर्ष जुन्या बिल्डिंगी आहेत। आज लोकांना 5-1 वर्षात त्या बिल्डिंगी खाली कराव्या लागतील। काही लोक इमारती रिपेअर करतायत, पण स्टॅबिलिटी सर्टिफिकेट 3 वर्षाच्या वर मिळत नाहीये। त्याच्यामुळे मग येणाऱ्या भविष्यात जर आताच विचार नाही केला तर कसं काय होणार आहे? आणि शिंदे साहेबांशी आम्ही बोललो, या विषयांवर चर्चा केली, त्यांनी या सगळ्यांना आम्हाला आश्वासन दिलं। पण आपणही पाहिलं असेल की मागच्या काळामध्ये आव्हाड साहेबांनी देखील आपल्या माध्यमातून सगळ्यांना सांगितलं होतं की जी कळव्यात विकास कामं झाली त्याला शिंदे साहेबांनी निधीची कधीच कमतरता पडून दिली नाही। त्यामुळे एका विकास पुरुषाकडून एका महाविकास पुरुषाकडे आम्ही जातो आणि याचा एकच उद्देश आहे की आमच्या विभागाचा पूर्ण व्हावा, विकास व्हावा। शेवटून आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की राजकारण हा लोककल्याणकडे, राज्याकडे जाणारा महामार्ग आहे। विकास आणि विकास या एकाच एजेंडावर आम्ही हा पक्षप्रवेश केलेला आहे। जसं सांगितलं की माननीय जितेंद्र आव्हाड साहेबांनी पण कळव्याचा विकास केला, पण आता कळव्याची गरज फार मोठी आहे। क्लस्टर डेव्हलपमेंट हा फार मोठा विषय आहे। त्यासाठी प्रत्येक शासन लेव्हलवर आणि बरेच मोठे निर्णय होणं गरजेचं आहे। आणि ह्या सगळे निर्णय घेताना आम्हाला एकनाथ शिंदे साहेबांचा फार उपयोग होईल आणि त्यांचा आमचा आशीर्वाद असणं फार गरजेची गोष्ट आहे कळव्याच्या विकासासाठी। तर विकास आणि विकास, कळव्याचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी आम्ही हा पक्षप्रवेश केलेला आहे। आम्ही आज प्रवेश केलाय माननीय मिलिंद पाटील यांच्या समवेतच आम्ही प्रवेश केलाय। आता त्यांनी जे सांगितलं की ह्या कळवा भागातील विकास ह्यापूर्वी आणि आताही विकास होत आहेच,
आव्हाड साहेबांनी केलेलंच आहे, पण माननीय शिंदे साहेबांनी यांनी खारेगावमध्ये आता जो विकास त्यांचा आणि श्रीकांत शिंदे साहेब यांच्या खासदार निधीतून खारेगावमध्ये बराचसा विकास आता होत आहे आणि त्याला अनुसरून आम्ही आज प्रवेश घेण्याचा निर्णय घेतलेला आहे.